सिगरेटच्या अतिसेवनामुळे तुमच्या लंग्सवर परिणाम झाला आणि तुम्ही कॅन्सरच्या पहिल्या स्टेजवर आहात. सो शक्य तितक्या लवकर सिगरेट सोडा. आणि तुम्ही कॅन्सरच्या पहिल्या स्टेजवर आहात. सो शक्य तितक्या लवकर सिगरेट सोडा. सिगरेटच्या अतिसेवनामुळे तुमच्या लंग्सवर परिणाम झाला. सिगरेटच्या अतिसेवनामुळे तुमच्या लंग्सवर परिणाम झाला आणि तुम्ही कॅन्सरच्या पहिल्या स्टेजवर आहात. सो शक्य तितक्या लवकर सिगरेट सोडा. प्रत्येक ग्रुपमध्ये असतं एक कॉमन चित्र. तुम्ही निर्व्यसनी आणि सिगरेट फुंकणारा तुमचा एक मित्र. माझाही एक मित्र आहे ज्याला सवय आहे फुकायची. एक वेळ त्याची जेवायची वेळ चुकेल पण फुकायची नाही चुकायची. त्याच्या फुंकण्याचा मला त्रास नव्हता थेट. बट द फर्स्ट थिंग आय हेट इज माय फ्रेंड्स सिगरेट. सिगरेट ओढणं म्हणजे त्याच्यासाठी मोठा मान. ओढताना नाही राहत आजूबाजूच्या जगाचं भान. सिगरेट ओढताना तो बसतो एकदम झोकात. त्याच्या सिगरेटचा धूर सगळा जातोय माझ्या नाकात. माहित नाही का पण त्याच्या या सवयीमुळे तो स्वतःला समजतोय ग्रेट. बट द फर्स्ट थिंग आय हेट इज माय फ्रेंड्स सिगरेट. संध्याकाळच्या कटिंग बरोबर त्याला रोज एक सिगरेट लागणार. त्याच्याकडे पैसे असले तरी तो माझ्याकडे मागणार. मी पण मग त्याला पैसे द्यायचो. त्याच्यापेक्षा जास्त दूर माझ्या छातीत घ्यायचो. सगळं ठीक होतं जोपर्यंत वाढले नव्हते सिगरेटचे रेट. द फर्स्ट थिंग आय हेट इज माय फ्रेंड्स सिगरेट. माझ्या पैशाच्या सिगरेटचा हिशोब मी वहीत केला जमा. त्याच्या सिगरेटचा परिणाम मलाच आधी झाला दमा. डॉक्टरनं मग काढला एक्सरे लावून भला मोठा चार्ज. सिगरेट सोडा अशी ॲडवाइस देऊन दिला मला डिस्चार्ज. डॉक्टरची ती ॲडवाइस म्हणजे होती अचानक मिळालेली भेट. दॅट्स वाय द फर्स्ट थिंग आय हेट इज माय फ्रेंड्स सिगरेट.